भाग पाहिलेले नसतील त्यांच्याकरता या कार्यक्रमाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच आय बटन जरी तुम्ही दाबलं तरी तुम्हाला कार्यक्रमाची लिंक नक्की सापडेल. कविता ही आपल्या सर्वसामान्य जगण्याचा एक भाग आहे आणि सर्वसामान्य आयुष्यातील कविता काय असतात यावर आता मी रानडे मॅडमला विचारू इच्छितो की सर्वसामान्य आयुष्यातील कविता कशा असतात असं तुम्हाला वाटतं? सर्वसामान्य आयुष्यातली कविता म्हणजे जी रोजचं आयुष्य जगताना, बोलताना, वावरताना एकदम जे स्फुरतं आणि एकदम तुम्ही जे लिहिता ती रोजच्या विषयातली लिहिलेल्या त्या रंजक ओळी, असं मी व्याख्या मांडायची म्हणलं तर ही अशी. पण ह्याच्याही आधी मला असं सांगायचं आहे की कविता करणं, लिहिणं, भाषण करणं, भाषण देणं, कुठल्या विषयावर बोलणं, ह्याची बीज खूप खोलवर आणि लांबची आहेत. कोणीही उठून एकदम काहीतरी करू शकतच नाही. जसं आता नितीन आपटे म्हणाले एक दैवी तार लागते, शिवदे सर म्हणाले अनुभवातून आत काहीतरी संवेदना खोलवर गेली आणि एकदम काहीतरी स्फुरलं. मी असं म्हणते लहानपणापासून जे संस्कार होतात, घरातलं एकमेकांचे संवाद कानावर पडतात, घरात लोक काय बोलतात, कुठली गाणी घरात लागतात, कुठल्या बातम्या घरांमध्ये ऐकल्या जातात. अगदी विनोदाच्या अंगाने जर सांगायचं झालं तर घरात जी भांडणं होतात ना ती सुद्धा भाषा समृद्ध करतात. नितीन आपटे हसतायत पण घरातली भांडणं सुद्धा भाषा समृद्ध करतात. कारण तुम्ही भांडणात बघाल तर एक मुद्दा 4 माणसं वेगवेगळ्या अंगाने सांगत असतो, मुद्दा एकच असतो. केवढं शब्द भांडार आहे. मुलं ऐकतायत. आज धुमाळ सरांच्या घरी हा कार्यक्रम होतोय. मला आनंद हा आहे की ह्यांच्या घरातली जी पुढची पिढी आहे त्यांच्या कानावर हे सगळं पडतंय. म्हणून ते उद्या उठून काही लिहिणार वगैरे नाहीये, ते कुठेतरी आत जाऊन बसणार आहे, ते तिथे जर्मिनेट होणार आहे, त्याला अंकुर फुटणार आहे आणि मग जेव्हा केव्हा त्याचं जे काही स्वरूप व्हायचं असेल ते तेव्हा होणार आहे. लहानपणी आपण सगळेच खेळ खेळलो आहोत. एका अक्षरापासूनचे शब्द 3 मिनिटात कोण जास्तीत जास्त लिहितं, नावगाव फळफूल, स्मरणशक्ती, उखाणे, म्हणी, वाक्प्रचार, हे सगळं शाळेत व्याकरणातले मार्क मिळवण्यासाठी सगळ्यांनी रट्टा मारलेला आहे. पण काहींच्या घरात जिथे संस्कार आहे, मी म्हणेन DNA मध्ये आहे, त्यांच्या अनुवंशिक काही गोष्टी आहेत, तर ते त्या सगळ्या ऐकलेल्या, वाचलेल्या, पाहिलेल्या गोष्टींचं कुठेतरी साठवत असतात आणि मग त्याला ते स्वरूप पुढे येतं असं माझं म्हणणं आहे. की रोजचं आयुष्य जगताना जेव्हा कविता स्फुरते, मी मगाशी आपण एरवी बोलताना मी म्हणाले अरे हा क्षण महत्वाचा आहे कारण ती कळ आहे. कविता प्रसवते हा शब्द त्याच्यातून आला. हे सर म्हणाले एक वाक्य सुचलं मग थांबले, पुढचं वाक्य सुचलं, ती कळ महत्वाची आहे. तो क्षण म्हणजे मी फार कविता लिहिल्या नाहीत पण ज्या कुठल्या लिहिल्या त्या तिकिटाच्या मागच्या बाजूला, व्हिजिटिंग कार्डच्या मागच्या बाजूला. मला एकदा तर आठवतं बसमध्ये प्रवास करताना मी हाताच्या इथे 4 ओळी लिहिल्या की अरे ती कळ फार महत्वाची आहे. तर ह्या रोजच्या आयुष्यातल्या कविता आहेत. कविता, कवितेचे प्रकार, दिग्गज कवी होऊन गेले, ह्या सगळ्यांचा अभ्यास आहे. मी थोडंफार वाचन केलेलं आहे. पण कविता तुला आली, ह्याला आली, त्याला आली म्हणून मला येत नाही. त्याला कुठेतरी संचितच लागतं अशी माझी धारणा आहे. किती खरी आय डोंट नो, पण संचितच लागतं आणि ती वेळ यायला लागते. मी ह्यापूर्वी का नाही कविता केल्या किंवा मधल्या काळात मी का अजिबातच कविता नाही केल्या, तर झाड, कुठलंही फुलाचं झाड आहे असं समजा, तर त्याच्या खोडाला खरवडून आपण आतनं कळी ओढून बाहेर काढत नाही. ते झाड जेव्हा एका विशिष्ट प्रगल्भतेला येतं आपोआपच त्याला बहर येतो, फळं येतात, फुलं येतात. ती वेळच यायला लागते. तुम्ही आवर्जून बसून यमक जुळवून ओढून ताणून कविता करू शकत नाही, कारण मग ती रटाळ होते. जे व्यावसायिक स्तरावरती कविता लिहितात मी त्यांच्याबद्दल बोलत नाहीये, कारण असं आहे की तुम्हाला ती सवय होते आणि मग ते सहजी व्हायला लागतं. जो माणूस
रोज एखादी गोष्ट करतात. आपण शिवदे सरांचं उदाहरण घेऊ. रोज सर्जरी करायची त्यांना, एक दिवस सर्जरी नसेल तर करमत नाही. त्यांना सांगायला लागत नाही की आज अमुक एक ऑपरेशन आहे तर ट्रेमध्ये काय असायला पाहिजे, पेशंटला काय इन्स्ट्रक्शन द्यायच्यात, कशाचीही गरज नाहीये, रोजची सवय आहे ती. तर हे जे दिग्गज कवी आहेत जे रोज उठून काहीतरी लिहितात, आता त्यांच्या सिस्टममध्ये कविता लिहिण्याची सिस्टम एम्बेड झालेली आहे. ते आता त्यांचा अंतर्भूत भाव आहे. एक सिनेमा आला होता बघा, खुशबू नाव, खूबसूरत नावाचा, रेखाचा. तर ती फॅमिली ठरवते की ओळीला यमक साधूनच बोलायचं, घरातला संवादच असा करायचा. फार अनोखी पद्धत वाटली मला ती. आपलं शब्दभंडार हे मालिका, सिनेमा कशातूनही होत असतं. व्हॉट्सॲप आणि फेसबुक बद्दल मी बोलतच नाहीये. फार महत्वाचा एक भाग मला असा वाटला आज इथे बोलवल्यानंतर की इतके दिवस ह्या सगळे माझे परिचित आहेत जे इथे, त्यांना माहीत नाही मी कविता लिहिते, किती लिहिल्या, काय लिहिल्या, ह्यांनी काय लिहिलं मला माहीत नाही. कारण एकमेकांचं वाचायची पद्धतच नाही. जोपर्यंत त्या कवीला वलय नाहीये. आम्ही शिवदे सरांना मानतो, आम्ही नितीन आपटे सरांना मानतो, ह्या डॉक्टरांची आज छान ओळख झाली, ह्यांची छान ओळख झाली, इथे छान बसून आम्ही कविता ऐकल्या. कितीदा तुम्ही अनोख्या कवींच्या कविता ओढून वाचता आणि त्यांचं नाव घेऊन सादर करता. होत नाही. पण माझी कविता श्रेष्ठ, माझी मुलं सगळ्यात मस्त, ह्या जगात माझ्या मुलांसारखी मुलं नाही, अशीच ती कविता असते. याला एक तुम्हाला थोडंसं कमी देतो मी. बोला. की जसं तुम्ही आता सांगितलं की एक कवी जनरली एक कवी दुसऱ्या कवीचं एक पुस्तक घेऊन सहसा वाचत नाही. जे वाचलं ना तरी तो जे अगदी समजा सुरेश भट, बरोबर, कुसुमाग्रज, बरोबर, वलय असणाऱ्या लोकांचीच कविता वाचली जाते. बरोबर. परंतु ज्यांची कविता आत्ता कुठे बाहेर पडलेल्या आहेत पण त्या दर्जेदार आहे, किंवा आत्ता कुठे एखादं पुस्तक पहिला कविता तो दर्जेदार आहे परंतु तो वाचला जात नाही, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. बेसिकली काय की जो नव्यानं लिहित असतो किंवा जो आता सर खूप वर्षांपासून लिहितात, शिवदे सर खूप वर्षांपासून लिहितात, त्याचा जो दर्जा आहे तो आपला बघितलाच जात नाही. आपण फक्त ज्यांना फेस व्हॅल्यू आहे त्यांच्याच कविता आपण वाचतोय. जसं की तुम्ही आता बोललात त्याला एक फक्त मला आठवलं म्हणून मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न केला. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. याच्या पुढे मी असं सांगेन की कवितेला प्रत्येकापर्यंत नेण्यासाठी त्याला जेव्हा सूर किंवा ताल, लय ह्याची जोड मिळते. आपण इतकी गाणी म्हणतो, 25 गाणी माहिती असतील त्याच्यातली 5च आपण म्हणतो, 2च खूप आवडतात. हे का होतं तर त्याच्यात संगम आहे. कविता आवडली त्याच्यातली, त्याची चाल आवडली, त्याची लय आवडली आणि मुख्य म्हणजे आपल्याला ती म्हणायला जमली. अगदी पहिली कविता जी शिवदे सरांनी सादर केली, मला खूप कौतुक वाटलं की स्वतःच्या कवितेला त्यांनी सूर लावला होता, त्यामुळे ती झटकन पोचली आपल्यापर्यंत. ज्या मोठ्या लोकांची गाणी जे रोज मशीनसारखी कविता लिहितात, गझल आहेत, कविता आहेत, सिनेमातली गाणी आहेत, भावगीतं आहेत, ही आपल्यापर्यंत का पोचतात? त्याला सूर आहे म्हणून. जुन्या ओव्या का लक्षात आहेत? सूर आहेत आपल्या कानात. बहिणाबाईंच्या कविता सूर आहे आपल्या कानात. अगदी साधं आत्ता बोलता बोलता मला आठवलं की शाळेतली सदैव सैनिका, श्रावण मासी हर्ष मानसी का आजपर्यंत लक्षात आहे? कारण जोर जोरात एका सुरात ती म्हणून म्हणून इतकी भिनली आहे, ती वेगळी वाचायची गरजच नाही पडली. कविता समजणं वगैरे हा फार दूरचा भाग आहे. ज्या साध्या सोप्या कवितांना चाल लागेल, इवन नव्या पिढीच्या ज्या साध्या सोप्या कवितांना चाल लागेल ना, तर त्या सुराचं तालाचं बोट धरून पुढच्या पिढीपर्यंत कविता नक्की आपण सगळे नेऊ शकू. हे जे व्हिडिओज निघतात, वेगवेगळे म्युझिक अल्बम्स निघतात, का कवितेचे अल्बम होऊ शकत नाहीत? कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. वाजवा ती गाणी. अजूनही कुठलाही महत्वाचा काही सण असेल, वार असेल तर चौकाचौकातनं तीच गाणी, ज्याचा रेलेव्हन्सच नाही कुठल्याही त्या सणाला, प्रसंगाला. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंड्याची जी काही गाणी आहेत त्याच्या पलीकडे कोणी जातच नाहीये. मी म्हणेन शिवदे सरांची ही कविता जर का कॅसेटवरनं, सीडीवरनं, युट्यूबवरनं पोचली तर 2 वर्षात का होईना ती वाजेल कुठल्या तरी झेंडावंदना. ही त्या मागची भावना आहे. त्याला आणखी आमची माझी आणि कुराडे सरांची पहिल्यांदा भेट झाली, त्यावेळी कुराडे सर मला म्हटले की मी अगोदरचे जे ज्यांना वलय असणारे जे कवी आहेत त्यांना तर मी पूर्णपणे वाचून मोकळा झालेलो आहे, सर्वांचं रसग्रहण करून मोकळा झालेलो आहे.
ते म्हटले की मला तुमचं पुस्तक वाचायला आवडतं. ही जी भावना होती ना ही मला एवढी छान वाटली की सरांनी आवर्जून ते पुस्तक मागितलं आणि आवर्जून पुस्तक घेऊन ते म्हटले की याचं आता मी प्रॉपर स्वतः रसग्रहण करेन आणि मग तुम्हाला त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने प्रतिक्रिया द्यायला आवडेल. म्हणजे ही जी भावना होती की आता तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला किंवा मुद्दा जो उपस्थित केला त्याला कुठेतरी सोबत घेऊन जाणारी होती. आपले प्रेक्षक सुद्धा बरेचशा कार्यक्रम जे आपला पाहतायत त्यांच्याकडे सुद्धा भरपूर साठा असणार आहे कवितांचा की ज्यांचं आजपर्यंत पुस्तकच प्रकाशित झालेलं नाहीये किंवा त्यांनी आता कुठे सुरुवात केलेली आहे कविता लिहायला. तर त्यांच्याकरता त्यांना मला हे सांगायला आवडेल की तुम्ही व्यक्त व्हायला सुरुवात करा. तुम्ही समाजातील विविध घटकांवरती विविध ज्या तुम्हाला टोचणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या वेदनादायी ज्या गोष्टी आहेत किंवा आता ज्वलंत विषय जे आहेत त्याच्यावर मत मांडायला सुरुवात करा की त्याच्यातून तुमच्या आतला कुठेतरी कवी नव्याने जन्म घेईल आणि त्याचा कुणाला ना कुणाला तरी सामाजिक जीवनामध्ये जगताना नक्की फायदा होईल. रोजच्या आयुष्यातल्या साध्या कवितांमध्ये मी एक शेवटचा मुद्दा फक्त ऍड करते. कवितांमध्ये गूढ शब्द, गूढ अर्थ, मग तो रसग्रहण हा शब्द येतो. साध्या वाचकांपर्यंत, ऐकणाऱ्यांपर्यंत पोचायचं असेल तर मी आधी म्हणाले की त्याला सूरताल लावला तर पटकन जाईल. साधे शब्द जरी असतील तरी माणूस गंमत म्हणून सुद्धा ती कविता 4 वेळा वाचेल, ऐकेल. अशी एक कविता माझ्या संग्रहात आहे. मी लिहिलेली नाही, अनफॉर्च्युनेटली त्यांचे कवी कोण आहेत मला माहिती नाहीये. पण त्या कवितेमध्ये वेडे आणि वेडेपणा हा शब्द 11 वेळा वापरलेला आहे. तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही की अशी कशी कविता, आणि इतकं प्रसिद्ध आहे ते गाणं. तुमचे मित्रवर्य श्रीधर फडक्यांनी त्याला चाल दिलेली आहे. 2 रात्रीतील आता संपला वेडेपणा, वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा. आणि अशी त्याची सुंदर 3 कडवी आहेत. 11 वेळा वेडेपणा वेडेपणा. तो तुम्ही प्रणयाच्या अंगाने घ्या, भक्ताच्या अंगाने घ्या, कुठल्याही अंगाने घ्या. अतिशय साधं सुंदर काव्य आहे आणि खूप जणांना ते माहिती झालेलं आहे. तर सगळ्यांनी कविता जरूर करावी आणि त्याला कुठल्या तरी वाहनावर बसून ती पोचवावी. रसिक खूप आहेत. व्हॉट्सॲप आणि फेसबुकमधून बाहेर पडले ना रसिक, तर हे सगळं भरपूर ते करतील. थँक्यू. 2 मिनिटं बोलू का मी या विषयावर? प्लीज प्लीज. त्यांचे तर विचार इतके की अरे! कविता समोर जावी लोकांच्या, आणि तुम्ही तेच सांगताय. कुठेतरी माझा जर कवितेचा प्रवास बघितला तर सामान्यतः 92-93 सालापासून मी लिहितोय. आणि मी आपल्याशी व्यक्तिगत बोलतानाही सांगितलं की गेल्या 4 वर्षात मी कुठेतरी समोर यायला लागलो की ओके मी आता सांगतो. आणि ते सुद्धा माझ्या मित्राने मला असं पकडून नेलं की इथं ऐकव, आणि सगळे आपले मित्र आहेत वगैरे. माझ्यात एक दडपण आहे मनावरती, आणि त्याच्याही पेक्षा सुद्धा एक ऑकवर्डनेस आहे. तो ऑकवर्डनेस असा आहे की कविता खूप काहीतरी आत घडल्यानंतर तोडक्या मोडक्या शब्दात बाहेर येते, आणि ती इतकी पर्सनल असते की ती समाजापर्यंत जावी का. आणि विशेषतः मी ज्या पेशामध्ये काम करतो वकिलीच्या, तिथे माझ्याकडे जसं डॉक्टर साहेबांच्याकडे अनेक डॉक्टर्स येत आहेत, वेदना घेऊनच लोक येतात, तसे माझ्याकडेही वेगळ्या प्रकारच्या वेदनाच घेऊन लोक येतात. यांच्याकडे येणारे शरीराच्या वेदना घेऊन येतात, कदाचित माझ्याकडे संपत्तीच्या किंवा मनाच्या वेदना घेऊन येतात. तर जितकं त्या वेदनांना आम्ही भिडतो तितकं ते पर्सनल होत जातं. आणि हे जर पर्सनल अशा पद्धतीने मी जाहीर रीतीने सांगायला लागलो तर कुठेतरी एक लिमिट मी ओलांडतो प्रोफेशनल एथिक्सचं, असं मला वाटतं आजही. आणि त्यामुळे तुम्ही कितीही सांगितलं की व्यक्त झालं पाहिजे तरी सुद्धा भीत आणि थोडा कॉन्शियस आहे मी की कविता लोकांच्यापर्यंत जाव्यात का आणि काय. माझा विचार अजून पक्का नाही. आजही पहिल्यांदाच मी असा इतक्या मोठ्या कार्यक्रमात आलोय समोर, पण अजून याच्यावरती विचार होऊ नये, निर्णय पक्का होत नाही की कविता संग्रह. अनेकांनी सांगितलं कविता संग्रह प्रकाशित करा, हे असे कार्यक्रम करा. झेपत नाही आहे तितकं मनाला. आणि निश्चितपणाने खूप व्यक्तिगत ती अभिव्यक्ती आहे असं सातत्याने वाटत राहतं. मला तर वाटते की कोराडे सरांच्या चेहऱ्याकडे बघतोय, तुम्ही बोलत असताना कोराडे सरांकडे बघत होतो. त्यांना त्याच्यावर बरंच काही व्यक्त व्हायचंय. व्यक्त व्हायचं असं म्हणून त्यांनी एक धागा मला म्हणजे तो जोडून बोलतो. ते असं म्हणाले की दुसऱ्याची वेदना जेवढी आपल्याला समजते
त्यावेळी आपण सहसंवेदन होतो. मग सहसंवेदन होताना आपल्याला ते सुचतं किंवा ती व्यथा कागदावर कवितेच्या स्वरूपात आपण मांडतो. यातून एक कविता जन्माला आली म्हणजे वा, माझ्या वा. विचार आणि त्या कविता जन्माला आल्याचा मी मला वाटतं 8-10 वर्षापूर्वी तो विषय वाचला. तो आता मला आठवला की आपल्याकडं पुण्यामध्ये आपले जे गजलकार आहेत प्रदीप निफाडकर, मग त्यांचा उल्लेख केला मी. त्यांच्याकडे ग्रहस्थ तुळजापूर नावाचे आर्किटेक्ट अमरावतीहून आले होते आणि त्यांना जेवायला त्यांनी घरी बोलवलं. ते घरी जेवण वगैरे झालं आणि गप्पा मारत बसले होते. प्रसंग असा होता की त्यांनाही माहीत होतं की आत्ताच त्यांची मुलगी पाण्यामध्ये पडली आणि ती गेली. त्या दुःखी बापाचं अंतःकरण त्यांनी वाचलं. दोघं एकमेकाला विषयी बोलत नव्हते, धीर कसं द्यायचं आणि सांगायचं कसं. मग ते म्हणाले, हो मला माहिती आहे की तुमच्या मुलीचं असं असं झालेलं आहे, तुम्ही इथून सावरा आणि बाहेर या. ते हिंदीमध्ये खूप छान गझल लिहायचे, जे तुळजापूर होते ते म्हणाले तुम्ही मराठीमध्ये लिहायला शिका. त्यांनी 2 ओळी मुलीच्या जाण्यामुळे जे विरामध्ये किंवा दुःखामध्ये ज्या मुलीच्या जाण्यामुळे जे होते, त्याने असं लिहिलं होतं की आकाशातील तारा बनली माझी मुलगी. ती गेली आहे ना, पण आकाशातील तारा बनली माझी मुलगी, देवालाही किती भावली माझी मुलगी. असं लिहिल्यावरती ते खूप बेचैन झाले. त्यांना निरोप दिला, ते गेले. पण निफाडकरांच्या मुली घरामध्ये होत्या. त्यांना मुलीचा विषय चालला असं काहीतरी ओझर तर कळालं. म्हणून त्या म्हणाला की पप्पा तुम्ही सगळ्यांच्या मुलांवर लिहिता ऐकता, आम्हाला काय लिहित नाही तुम्ही. आता ती वेदना वेगळी होती आणि ही मागणी वेगळी होती. शेवटी मुली आहेत, बापाकडे हट्ट करणार, आम्हाला लिहा, आम्हाला ऐकव काहीतरी. मग ते म्हणाले की मला काही झोप नाही आली, मुली झोपल्या, पण मला लिहायला सुचलं की मला काहीतरी लिहिलं पाहिजे, मी व्यक्त झालं पाहिजे. म्हणून त्यांनी महाराष्ट्राला सर्वांना आवडलेली एक चांगली साहित्यकृतीची कविता माझी मुलगी ती आपल्याला दिली. आणि ती कविता किती हळवी आणि किती सुंदर तरल एक टाकी त्यांनी लिहिली. सकाळी ती लिहून ठेवली आणि सकाळी ती त्यांनी मुलींना वाचून ऐकून दाखवली. ती कविता अशी होती, जागोजागी भेटत असते माझी मुलगी, जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी, तिला न रुचते नटणे बिटणे तरी नेहमी, तिला न रुचते नटणे बिटणे तरी नेहमी, परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी. मला मिळाले किती चांगले आई बाबा, मला मिळाले किती चांगले आई बाबा, मैत्रिणींना सांगत असते माझी मुलगी. हळूहळू मग चालतात हे वादळ वारे, वादळ वारे हळूहळू केव्हा चालतात असं कवी म्हणतो बघा. हळूहळू मग चालतात हे वादळ वारे, झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी. माझी मुलगी पडू नाही तरी इजा म्हणून वादळ वारे काळजी घेतात. हळूहळू मग चालतात हे वादळ वारे, झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी, आणि कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी, कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी, मुलासारखे राबत असते माझी मुलगी. चित्र काढते, पोळ्या करते, गाणे गाते, चित्र काढते, पोळ्या करते, गाणे गाते, दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी. गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणतो, गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणतो, अवती भोवती जेव्हा नसते माझी मुलगी. घरी यायला मला जरासा उशीर होता, घरी यायला मला जरासा उशीर होता, आई सोबत जागत बसते माझी मुलगी. आणि आठवते मज माझी आई अशीच होती, आठवते मज माझी आई अशीच होती, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी. आठवते मज माझी आई अशीच होती, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी, तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो.
दिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो अजूनही अल्लड दिसते माझी मुलगी अजूनही मला अल्लड दिसते माझी मुलगी. एखाद्या वेदनांशी आपली वेदना जोडली की काय निर्माण होऊ शकतं, कविता कशी धर्माला येते. मला वाटतं पेक्षा चांगलं उदाहरण अजून काय असू. म्हणून सरांचा धागा खूप पवित्र आणि महत्वाचा आहे की वेदना ही वाचली पाहिजे, दुसऱ्याची वेदना समजून घेता आली पाहिजे. पेशा आपला कुठला असू देत पण आपण एक माणूस आहोत. आणि म्हणून मग अशी म्हटलं सर की सर्व जरी हारलो सर्व लढाया मी आजवर, एक लढा पण माणुसकीचा अजून पुरता हरलो नाही. ही जी भावना आहे ही खूप अत्यंत महत्वाची आहे. म्हणून कविता जन्माला येते ही या गोष्टी घेऊन येत असते. फारच सुंदर सर, फारच सुंदर सर. तर काय तुम्ही सगळ्याच गोष्टींचं वर्णन आता आपल्या चर्चांमधून झालेलं आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने कविता जन्माला आली हे सांगितलं, सरांचा आपटे सरांच्या धाग्याला धागा जोडला आणि सर्वांना भावनिक करून टाकलं एका त्या धाग्यातून. हीच कवीची खरी ताकद आहे आणि हीच कवितेची खऱ्या अर्थानं ताकद आहे असं मला हरकत नाही. नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसं. तुम्हाला हा कार्यक्रम आवडलेला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.